बघा मगाशी आपण हे उदाहरण बघितलं होतं, ठीक आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे मापाचे गुणोत्तर 2:3:5 आहे. हा झाला आपला रेशो, ठीक आहे. आणि मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती सांगितली होती आपण? 180, बरोबर आहे. मग त्यांनी जेव्हा आपण 10ला 180 देऊन आपण माझ्या रेशोसाठी, जर का माझा 10 हा रेशो असेल, त्याची संख्या जर का त्यांनी 180 केली तर माझ्या 1 या रेशोची संख्या किती असेल? 18. तर माझ्या 2 या रेशोची संख्या किती असेल? 36, बरोबर आहे. माझ्या 3 या रेशोची संख्या किती असेल? 54, बरोबर आहे. माझ्या 5 या रेशोची संख्या किती असेल? 90, बरोबर आहे. जर का या सगळ्या रेशोंची बेरीज इथे आहे तर ह्या सगळ्या संख्यांची बेरीज सुद्धा इथे असायला हवी. येतं लक्षात? म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, रेशो जसा वाढतोय तशी संख्या सुद्धा वाढतीये, बरोबर आहे. अल्टिमेटली तेच होणार आहे आपल्याकडे. समजा आता हे 2, 3 आणि 5 आहे. जर का ह्या तिन्ही रेशोंना मी 10 ने गुणलं तर काय येईल? 20 येईल, 30 येईल, 50 येईल, बरोबर आहे. अल्टिमेटली हे छोटंच राहणार आहे, हा मधलाच राहणार आहे, हे मोठं राहणार आहे, कारण की त्यांचा रेशो मोठा आहे. कुठल्याही एका सामायिक संख्येने म्हणजे समान संख्येने जर का तिघांनाही गुणलं तरी त्याच प्रमाणामध्ये त्या गोष्टी वाढणार आहेत किंवा त्यांची संख्या तयार होणार आहे. येतं लक्षात? आता याच्यामध्ये उत्तर काय विचारलंय आपल्याला की तर त्या सर्वात लहान कोण कोणता? सर्वात लहान रेशो हेच संख्यात सगळ्यात लहान असणार. सगळ्यात लहान रेशो हाच सगळ्यात लहान कोण सुद्धा असणार आहे. मग सगळ्यात लहान कोण आहे? 2 हा आहे, बरोबर आहे. 2 हा आहे तर मग 2चा आपला रेशो किती काढलाय आपण? 36. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 36 हे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. 2 संख्यांचे गुणोत्तर 21:20 आहे व त्यांची वजाबाकी 7 असेल तर मोठी संख्या शोधा. बघा सिंपल आहे. ह्या 2 गुणोत्तरांचीच वजाबाकी करू आपण. किती येते वजाबाकी? 1. 2 गुणोत्तरांमधला फरक किंवा 2 गुणोत्तरांमधली वजाबाकी किती येते? 1. त्या 1 माझ्या या रेशोला त्यांनी संख्या म्हणून किती सांगितलंय? 7, बरोबर आहे. येतं लक्षात? माझ्या 1 या रेशोला त्यांनी संख्या म्हणून किती सांगितलंय? 7. हा 1 कुठनं आला? तो यांच्यातला फरक आहे. फरक म्हणजे काय? यांची वजाबाकी. का? कारण की त्यांनी इथंच सांगितलं मला वजाबाकी करा म्हणून, बरोबर आहे. मग आपण 2 रेशोंची वजाबाकी केली. वजाबाकी म्हणजेच काय? फरक. तो किती आला? 1. माझ्या 1ला त्यांनी किती सांगितलंय? 7. तर माझ्या 10ला ते किती सांगतील? 70. अनरिलेटेड आहे, काहीच काढायची गरज नाही आहे, ठीक आहे. माझ्या 20ला ते किती सांगतील? 140. काही इश्यू नाहीये, हे पण काढायची गरज नव्हती. विचारले त्यांनी हे मोठी संख्या. मोठी संख्या म्हणजे काय? मोठा रेशो. मोठा रेशो किती आहे? 21. तर माझ्या 21ला ते किती म्हणतील? आता वाढलाय कितीनी? 1नीच वाढलाय, म्हणजे मला इथं 7च वाढवायचे. 147. 1 म्हणजे 7, तर 21 म्हणजे किती? 147, बरोबर आहे. मगाशी मी जसं तुम्हाला खाली लिहून दिलं होतं की माझ्या 1ला त्यांनी 7 म्हणले, माझ्या 1 या रेशोला त्यांनी 7 ही संख्या म्हणले, तर माझ्या 21 रेशोला ते किती संख्या म्हणतील? बघा, रेशो रेशो, एकदा इथे छेदामध्ये रेशो लिहायचा, इथं एकदा गुणाकारात रेशो लिहायचा आणि मग ते इथं करायचं, ठीक आहे. संख्या इथे असली पाहिजे. हे पण कुठून येतं, कसं येतं ते तुम्हाला मी समचलन आणि व्यस्त चलनामध्ये सांगेल, ठीक आहे. किंवा मग इथंच एक साईडला सांगतो मी तुम्हाला हे कसं येतं ते, ठीक आहे. तुम्ही तिरकस गुणाकार करता बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. ते कसं करता तुम्ही? 1ला 7 तर 21ला किती, असंच करता तुम्ही, बरोबर आहे. 1ला 7 तर 21ला किती. मग आता इथे काय करता? यांचा तिरकस गुणाकार, तो करून बघूयात, ठीक आहे. इथे काहीच नाही, क्वेश्चन मार्क म्हणजे इथे काय असतो? एक्स पकडता तुम्ही, ठीक आहे. पकडला एक्स, काही हरकत नाही. म्हणजे काय? एक्स 1x बरोबर 21 गुणिले 7 असं लिहिता. मग एक्स इकडे जशाला तसं ठेवून 21 गुणिले 7, छेदस्थानामध्ये हा 1, छेदस्थानामध्ये 1 असला नसला फरक नाही पडत, पण 21 गुणिले 7च होतंय ना शेवटी. आणि आपण इथे काय केलंय? मग 21 गुणिले 7च केलं. येते लक्षात? फक्त
म्हणजे ह्याच पॉइंटला पोहोचण्यासाठी डायरेक्ट येऊयात ना, कशासाठी एवढी ही पण प्रोसिजर करून वेळ वाया घालवायचा, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा सरळ सिंपल गोष्ट आहे की माझ्या 1ला 7 म्हणले तर 21ला किती, सरळ सरळ इथल्या इथे करून टाकायचं. ठीक आहे, येते लक्षात. तर म्हणजे आता बरं ठीक आहे, उत्तर सांगायला लागेल. 21 या गुणोत्तरासाठी किती आलंय संख्या 147. कुठला ऑप्शन आहे 147? दुसरा. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया. पुढच्या स्लाइडवर काय आहे. सागरला मराठी व गणितामध्ये मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 3:7 आहे. ठीक आहे, बघा मराठी गणित याच्यामध्ये किती भेटलेत 3:7, बरोबर आहे. व गणित आणि इंग्रजीत मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 5:4 आहे. म्हणजे परत गणित आणि इंग्रजी. ठीक आहे, याच्यामध्ये किती दिले त्यांनी 5:4 असं आहे. ठीक आहे, आता बघा एका ठिकाणी गणिताला रेशो किती दिलाय 7. सेम क्वेश्चन मध्ये तुम्हाला गणितासाठी किती दिलाय रेशो 5, बरोबर. ह्याच उदाहरणामध्ये तुम्हाला गणिताला एकदा 7 रेशो दिला, एकदा 5 रेशो दिला. मग मी काय करेल, एक तर यांचा गुणाकार करेल, ठीक आहे, किंवा मग यांचा एलसीएम घेईल. घेता आला तर एलसीएम घेईल, नाही तर मग यांचा गुणाकारच करेल. ठीक आहे, एलसीएम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोघांच्याही पाढ्यात येणारी संख्या ती कोणती आहे, 5च्याही पाढ्यात येते आणि 7च्याही पाढ्यात येते. 35 ही संख्या आहे, मी इथे 35 लिहून घेतो, कारण आणि असंही त्यांचा गुणाकार 35 हाच होतो. ठीक आहे, 35. ठीक आहे, आता मला सांगा ह्या 7ला 35 करण्यासाठी मला कितीने गुणावं लागलं, या 5ने गुणावं लागलं. मग याला जर का गुणलोय तर हा पण रेशो याच्या सोबतचा दिलेला आहे, मग यालाही 5ने गुणून घ्या. किती आलं 15. ठीक आहे, येतंय लक्षात. ठीक, आता इथलं तर झालं, ह्या वरच्या रेशोचं तर काम संपलं. 5ला 35 करण्यासाठी मला कितीने गुणावं लागले 7ने गुणावं लागले, म्हणून तर इथं 35 आलंय, बरोबर आहे. मग ह्या जर का 5ला मी 7ने गुणलेलो आहे तर ह्या सुद्धा 4ला मला 7ने गुणावं लागेल. ठीक आहे, इथे 5ने गुणले तर इथे सुद्धा 5ने गुणले. ठीक आहे, सिंपल टेक्निक आहे ही. किती आलं 728. आलं लक्षात. ठीक आहे, मग आपल्याला विचारलं काय, तर मराठी व इंग्रजीतील गुणांचे गुणोत्तर किती. म्हणजेच काय विचारलेलं आपल्याला, मराठीचे किती आले. आता हे काय झाले, हे मराठीचं आले, हे गणिताचं गुणोत्तर आले, हे इंग्रजीचं आले, बरोबर आहे. विचारलेलं काय आपल्याला 1528 असं विचारलेलं आहे. आता यांच्यामध्ये काही सामायिक संख्या आहेत का, नाहीये, कुठलीच सामायिक संख्या नाहीये. का, कारण की याचे जर का आपण भाग पाडले तर काही 2 गुणिले 14 किंवा 4 गुणिले 7, याचं किती येते 3 गुणिले 5. एवढ्या सगळ्यांमध्ये एकही सामायिक संख्या नाही, त्याच्यामुळे यांची काटाकाटी होईल का, नाही होणार. रेशो काय आला 1528. येते, सिंपल आहे. परत एकदा समजून सांगतो काय काय केलंय आपण. बघा, मराठी आणि गणिताचा सगळ्यात पहिले रेशो लिहून घेतला, तो आला 3:7. नंतर गणित आणि इंग्रजीचा रेशो लिहून घेतला, तो आलाय 5:4, त्यांनी उदाहरणात सांगितल्याप्रमाणे. आता मला काय करायचं होतं की ज्या एकाच गोष्टीचे मला 2 रेशो दिलेले आहेत, म्हणजे कोणते 7 आणि 5 हे गणिताचेच रेशो आहे, त्यांना मी समान करून घेतलं. कसं, एक तर त्याचा एलसीएम काढू शकतो, नाही तर मग त्यांचा गुणाकार करूनच. तो मग एलसीएम इथे यांचा एलसीएम आणि गुणाकार एकच आहे, तो म्हणजे 35. ठीक आहे, 7ला 35 केलंय कसं 5ने गुणून, तर इथे त्याच्या सोबतचा जो कोणता रेशो होता उदाहरणात दिलेला हा वाला 3, याला सुद्धा मला गुणावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या 5ला 35 करण्यासाठी मला 7ने गुणावं लागलं, तर ह्या 4ला सुद्धा मला 7ने गुणावं लागेल, कारण की इथं हा रेशो सोबत आलेला आहे म्हणून. आले लक्षात. ठीक आहे, मग आलेलं नवीन जे काही गुणोत्तर आहे ते काय 15, 35 आणि 35, 28 असं हा रेशो आलाय. विचारलेला आपला हा रेशो आहे. जर का हा मी लिहून घेतल्यानंतरही जर का काही सामायिक निघत असेल, त्यांच्यामध्ये समान एका संख्येने जर का भाग देता येत असेल तर तो द्यावा आणि मग डायरेक्ट गुणोत्तर काढावं. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. 2 संख्यांचं गुणोत्तर 5:7 आहे व त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्येतील फरक किती. आता बघा,
5 7, अरे यांची काय सांगितली बेरीज. ठीक आहे, 5 7 जरी गुणोत्तर दिलेलं असेल म्हणजे काय 5 आणि 7 यांची बेरीज किती येते 12. माझ्या 12ला त्यांनी किती सांगितलंय 132. ठीक आहे, तर 2ला किती असंच काढणार आहात तुम्ही, बरोबर आहे. इथं एक्स पकडा किंवा मग तुमचा फेवरेट क्वेश्चन मार्क असतो तो पकडा. मी काय सांगितलं तुम्हाला, माझ्या 12 या बेरजेला त्यांची संख्या किती सांगतात ते 132. तर मी फरक म्हणजे काय वजाबाकी, यांच्यातली वजाबाकी किती येईल, 7 मधनं 5 गेल्यावर वजाबाकी किती येते 2. आणि आपल्याला तेच विचारलेले तर 2ला किती, बरोबर किती येतं इथे उत्तर 11. 12ने जर का 132ला भाग दिला तर 12 1 12, इथे उरला 1, परत 12 1 12. आता तुम्हाला काय करायचंय 2 गुणिले 11 किती आले 22. एवढंच साधं सरळ उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, एवढीही करायची गरज नव्हती. बघा आता मी जर का हे खोडलं असं, ठीक आहे, बघा एवढंच. टाइम कमी लागतो, काही तुम्हाला एक्स वगैरे म्हणजे एक्स तर घ्यायची गरजच नाही पडत. तुम्ही काय करता आता ट्रेडिशनल मेथडने जर का जायचं म्हणलं तर याला कसं करताल तुम्ही, 5x अधिक 7x बरोबर 132, बरोबर. मग याचा 12x 132, राईट. याला खोडतो जर आम्ही, हे ट्रेडिशनल पद्धती आहेत ह्या ज्या खूप वेळ लावतात आपल्याला. ठीक आहे, आपल्याला काही तिथे इंजिनिअरिंग सारखं असं स्टेप्सला मार्क वगैरे नाही आहेत, वेळ कमी लावायचा. ठीक आहे, एक्स मग 132ला छेदस्थानात तुम्ही 12 करता, मग एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती आणली 11. मग तुम्हाला विचारलेलं काय फरक विचारलाय, बरोबर आहे. मग तुम्ही काय करताल 5x ची व्हॅल्यू किती येते, 7x ची व्हॅल्यू किती येते ते काढताल, म्हणजे किती 55 आली आणि 77 आली, बरोबर आहे. यांना आपल्या त्या संख्यांतील फरक, मग प्रत्येक वेळेस संख्याच घेतली पाहिजे गरजेचं नाहीये ना, तुम्ही रेशोवरनं बंद काढू शकलात. मग आता हे आल्या संख्या, मग यांची वजाबाकी किती आली 22. एवढं सगळं करायला खरंच तिथं वेळ आहे का, बरोबर आहे. ह्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ट्रेडिशनल मेथड गरजेचेच नाहीये. ठीक आहे, काहीच गरजेचे नाहीये, तुम्हाला ट्रिक्सने सुद्धा पटापट उत्तरं काढता येतात. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू. एका आयताच्या लांबीचं गुणोत्तर 7/3 आहे. जर त्याचे क्षेत्रफळ 189 चौरस मीटर असेल तर आयताची लांबी किती, असं विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा आता आयत हा असा, याच्यापैकी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की लांबी कोणती घ्यायची आणि रुंदी कोणती घ्यायची. आता दिलेलं आहे तुम्हाला लांबी, इथं लांबी जी सगळ्यात म्हणजे दिसण्यामध्ये जी लांब असते ती लांबी, म्हणजे ही झाली त्याची लांबी आणि ही झाली त्याची रुंदी. ठीक आहे, ती किती दिलेलं आहे आपल्याला गुणोत्तर, याचं दिलंय गुणोत्तर 7, याचं दिलंय गुणोत्तर 3. ठीक आहे, आणि त्याचं क्षेत्रफळ. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की आयताचं क्षेत्रफळ किती असतं, कसं काढतात. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, आता तुम्हाला ह्या ठिकाणी एक्स घ्यावा लागतो, तो का ते मी नंतर सांगेलच तुम्हाला. 7x आणि 3x. ठीक आहे, याचे आपल्याला काय सांगितले, क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळामध्ये आपल्याला काय करायला लागतं, लांबी गुणिले रुंदी करायची, म्हणजे किती झाले 21x वर्ग. ठीक आहे, या x वर्ग इथे होत असतो म्हणून x घ्यावा लागतो इथे. माझ्याकडे किती आले 21x वर्ग आले, बरोबर, नुसत्या रेषेवरनं काढून. त्यांच्याकडे किती आले 189, म्हणजेच x वर्ग बरोबर 189 छेदस्थानामध्ये 21, बरोबर आहे. काटाकाटी केली, उत्तर किती आलं 9. बरं, एक्स वर्ग म्हणजे 9, म्हणजे कोणाचा वर्ग 9 येतो, 3चा वर्ग 9 येतो. एक्स स्क्वेअर म्हणजे जर का 9 असेल तर एक्स म्हणजे किती 3, राईट. आपल्याला विचारलेलं काय, तर आयताची लांबी किती आहे 7x आहे, बरोबर आहे. तर 7x म्हणजे किती, x म्हणजे जर का 3 असेल तर 7x म्हणजे काय 7x म्हणजेच काय 7 गुणिले x असा त्याचा अर्थ आहे. 7 गुणिले आपल्याकडे व्हॅल्यू किती आली आहे 3. ठीक आहे, म्हणजे किती 21, हे त्याचं उत्तर असेल. 21 हे काय असेल त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, अरे यार 21 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, 21 काय युनिट काय दिलंय त्याचं
चौरस मीटर आहे तर 21 हे मीटर त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढची उदाहरणं आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.